चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला. राम कृष्ण हरी माऊली. माऊली षडरिपू कितीही बाळगू द्या, काम क्रोध मोह मद माया मत्सर यांचा आजार कितीही चढू द्या, त्यावर अभंग रूपी रामबाण औषध द्यायला आपले हे पुढचे सेवेकरी येत आहेत. दुखीवर काय कराल एखाद्याला झाली तर सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. त्याच्या चिंतनामुळे आमची सगळी संकट नष्ट होणार आहेत ना, मग त्याचं चिंतन आम्ही करायचं. झाली फार्मसी कंप्लीट झाली. चला सेवेसाठी पाचारण करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हरिभक्ती परायण गौरव महाराज शेडगे यांच्यासाठी. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी आमुचे नाचणे नाचू नका आमुचे नाचणे नाचू नका आमुचे नाचणे नाचू नका आमुचे आमुचे नाचणी नाचू नका आमुचे नाचणी नाचू नका आमुचे नाचणी नाचू नका जोवरिया तुम्हा मागिलांची आस आजोवरिया तुम्हा मागिलांची आस जोवरिया तुम्हा मागिलांची आस आजोवरिया तुम्हा मागिलांची आस जोवरिया तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका तोवरी उदास होऊ नका तोवरी उदास होऊ नका जोवरिया तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका तोवरी उदास होऊ नका तोवरी उदास होऊ नका का म्हणे काय वाया विना चिंत पतीना गोविंद दोन्ही नाही पतीना गोविंद दोन्ही नाही पतीना गोविंद दोन्ही नाही तुका म्हणे काय वाया विनविंद पतीना गोविंद नेका पतीना गोविंद दोन्ही नाही पतीना गोविंद दोन्ही नाही तोवरिया तुम्हा मागिला
जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा उपदेश प्रकरणातील अतिशय सोपा असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया गोकुळामध्ये राहणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांवरती प्रेम करणाऱ्या ज्या गोपिका आहेत त्या गोपिकांच्या अंतःकरणातील भाव प्रदर्शित करतात. जगद्गुरु तुकोबरायांनी हा अभंग लिहित असताना उपरोध अलंकारातील हा अभंग लिहिलेला आहे. वारकरी संतांचे जर आम्ही इतर अभंग बघितले तर त्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्याप्रमाणे वर्तन करा, आम्ही जे सांगतोय ते तुम्ही करा. आणि आजच्या अभंगामध्ये महाराज सांगतायत की सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी आणि आमच्या नाचणी नाचू नका. मग हा विरोधाभास कशामुळे? तर तुकोबरायांनी उपरोध अलंकार या अभंगामध्ये वापरलेला असल्यामुळे हा विरोधाभास आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून दिसून येतो. अभंगाचा भावार्थ आपण थोडक्या भाषेमध्ये समजावून घेऊ. जगद्गुरु तुकोबराया सांगतायत की त्या गोपी ज्या आहेत त्या गोपी गोकुळामध्ये राहणाऱ्या इतर सासूरवासीन स्त्रियांना सांगतायत की हे गोपींनो, हे सासूरवासीन बायांनो, आम्ही जे सांगतोय ते तुम्ही कान देऊन ऐका. आमुचे नाचणी नाचू नका. तुम्ही आमच्याप्रमाणे वर्तन करू नका. का करू नका? कारण तुमच्या अंतःकरणामध्ये प्रपंचविषयक आशा आहे आणि जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये प्रपंचविषयक आशा आहे तोपर्यंत तुम्ही देहावरती उदार होऊ नका. असं जर तुम्ही केलं तर काय होईल? महाराज सांगतात तुका म्हणे काय वाया विनाधिंद पती ना गोविंद दोन्ही नाही. म्हणजे तुमच्या अंतःकरणातील प्रपंचविषयक आशा जर गेली नाही आणि तुम्ही जर देहावरती उदार झालात तर तुमची फजिती होईल. फजिती कशी होईल? तर तुमचा संसारामध्ये असणारा जो पती आहे तो पतीसुद्धा तुमचा स्वीकार करणार नाही आणि ज्या भगवंताच्या प्राप्तीकरता तुम्ही हा अट्टहास केला तो भगवंतसुद्धा तुमचा स्वीकार करणार नाही. कुठल्याच प्रकारचा आश्रय तुम्हाला राहणार नाही. म्हणून महाराज सांगतायत सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी आमुच्या नाचणी नाचू नका. आता अभंगाची सुरुवात सांगतो या शब्दानं असल्यामुळे सांगतो या शब्दावरती थोडंसं चिंतन करणं महत्त्वाचं आहे. बघा, सांगणारा जो आहे त्या सांगणाऱ्याच्या ठिकाणी प्रामुख्यानं 4 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सांगणाऱ्याच्या ठिकाणी अधिकार असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सांगणाऱ्याच्या ठिकाणी अनुभव असला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे सांगणाऱ्याच्या ठिकाणी तळमळ असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे सांगणारा जे काही सांगतोय ते सबंध समाजाच्या हिताचं असलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं त्याच्या सांगण्याला आणि आमच्या ऐकण्याला अर्थ आहे. अन्यथा त्याच्या सांगण्यालाही अर्थ नाही आणि आमच्या ऐकण्याला सुद्धा अर्थ राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जगद्गुरु तुकोबरायांना सांगण्याचा अधिकार आहे का? आधी करावं आणि मग सांगावं याला म्हणतात अधिकार. पण तुकोबरायांना सगळ्याच वारकरी संतांना हा अधिकार प्राप्त झालेला आहे. पण तुकोबराया म्हणतायत की सांगण्याकरता देवानंच मला या ठिकाणी निरोप पाठवलेला आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा 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 मार्ग हा सोपा सुख रूप मार्ग हा सोपा सुख रूप. जगद्गुरु तुकोबरायांना सांगण्याचा अधिकारच नाही तर स्वतः भगवान परमात्म्यानं तुकोबरायांना निरोप पाठवलेला आहे. कशा करता? हे सांगण्याकरता. मग आता आजच्या अभंगामधून तुकोबरायांनी गोपिकेंना उद्देशून हा उपदेश केलेला आहे. पण उपदेश आपल्या सगळ्या समाजाकरता आहे. मग तुकोबरायांनी काय उपदेश केला? सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी आमुचे नाचणी नाचू नका. महाराज म्हणतायत जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये प्रापंचिक आशा आहे तोपर्यंत तुमच्या देहावरती तुम्ही उदार होऊ नका. कारण त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता आम्ही खूप सायास केली. त्या गोपिका सांगतायत की त्या भगवंताच्या प्राप्तीकरता आम्ही योग केली, साधना केली. त्या भगवंताच्या प्राप्तीकरता आम्ही आणखी काय काय केलं तर आम्ही प्रपंचावरती असणारी जी आशा आहे ती आशा टाकून दिली आणि आमच्या देहावरती असणारी जी आसक्ती ती आसक्तीसुद्धा आम्ही सोडून दिली. मला सांगा, आपल्याला संसार सोडायला जमणार आहे का? आपल्याला देहाबद्दलची आसक्ती सोडायला जमणार आहे का? नाही जमणार. म्हणून तुकोबराया सांगतायत आमुचे नाचणी नाचू नका. एक छोटासा दृष्टांत सांगतो. काय झालं?
एक कुंभारबाबांकडे एक गाढव होतं आणि त्या गाढवाच्या पाठीवरती मडके ठेवून ते एका गावावरून दुसऱ्या गावाला घेऊन जायचे. पण एके दिवशी प्रसंग असा घडला की ते गाढव चालून चालून बिचारं थकलं आणि ते झाडाखाली बसलं. मालकाला टेन्शन आलं की आता या गाढवाला उठवायचं कसं, कारण आपल्याला पलीकडच्या गावामध्ये जाऊन बाजार करायचा आहे, मडकी विकायची आणि गाढव तर जागेवरतीच बसलं आहे. म्हणून मालकाने एक डोकं लावलं, एक बांबू घेतला, त्या बांबूला पुढच्या टोकाला एक घासाची पिंडी बांधली आणि ती घासाची पिंडी गाढवाच्या पाठीवरती अशी टांगली, गाढवाच्या तोंडासमोरून कमीत कमी 2 ते 3 फूट अंतरावरती लांब राहील अशी ती पिंडी बांधली. आणि ज्या वेळेला त्या गाढवानं घासाची ती हिरवीगार पिंडी बघितली, तुम्हाला सांगतो ते गाढव जागेवरून पटकन उठून उभा राहील. बघता बघता ते गाढव चालू लागलं. मालकाला आनंद झाला. गाढव थकलेलं होतं पण पिंडी बघून ते चालायला लागलं आणि गाढवसुद्धा आनंदित झालं. त्याला वाटलं आता घासाची हिरवीगार पिंडी आपल्याला खायला मिळणार आहे. म्हणून ते गाढव काय करायचं, 2 पावलं पुढं चालायचं. पण जसं ते गाढव 2 पावलं पुढं चालायचं तसं ती घासाची पिंडीसुद्धा 2 पावलं पुढंच जात होती. त्या गाढवाच्या अंतःकरणामध्ये जशी आशा निर्माण झाली पिंडीबद्दल, तशी आमच्या जीवनामध्ये संसाराबद्दलची जी आशा आहे ती आशा जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आम्ही देहावरती उदार व्हायचं नाही. असं जर आम्ही केलं तर तुकोबराय म्हणतायत की तुमचा संसारामध्ये असणारा जो पती आहे तो पतीसुद्धा तुमचा स्वीकार करणार नाही आणि ज्या भगवंताच्या प्राप्तीकरता हा अट्टहास तुम्ही केलेला आहात तो भगवंतसुद्धा तुमचा स्वीकार करणार नाही. दोनही बाजूनी तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, असं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराया या आजच्या अभंगाच्या माध्यमातून करतायत. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कारण देहावरची आसक्ती सोडणं, प्रपंचाबद्दलची आशा सोडणं हे आमच्यासाठी खूप कठीण आहेत. म्हणून महाराज सांगतात की सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणे नाचू नका. पण जाता जाता माझं सांगणं तुम्हाला एक आहे, आमचं जे जीवन आहे ते संतांच्याच नाचण्याप्रमाणे असलं पाहिजे. तुम्हाला सांगतो आम्ही जर आमच्या जीवनामध्ये संतांचं जर अनुकरण केलं तर आमचं जीवन हे समाजासाठी आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही सुद्धा संतांचंच आचरण केलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आई साहेब, महाराजांनी खूप छान सांगितलं. सांगणं हे फार महत्वाचं आहे. सांगतो या वाक्याचा अर्थ त्यांनी छान सांगितला. जसा एखादा शिक्षक विद्यार्थ्याला सांगतो की लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला सांगतो म्हणजे गणित कळतं, तसं तुम्ही अभंगाचं गणित सोडवताना छान सोडवलं आणि सांगितलं. आणखी या अभंगाचा अर्थ सखोल सांगितला, त्याबद्दल फार खूप खूप शुभेच्छा. माऊली. गौरव महाराज, अभंगाची सुरुवातीची चाल फार श्रवणीय झाली. अभंगाचा परिचय आपण करून दिला. तो परिचय करून देताना त्याचा अलंकार नेमका सांगितला. उपरोध हा शब्द आपण वापरला. त्या जोडीला गाथ्यामध्ये हा अभंग ज्या प्रकरणाखाली आहे ते विराणी हे प्रकरण आहे, त्याचा तो उल्लेख अपेक्षित होता. सांगतो शब्दाचा विस्तार आपण छान केला. यामध्ये काही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. ती अशी की हा जो अभंग आहे हा गवळणी म्हणजे गोपी हा त्यांना उपदेश नसून त्यांचा अनुभव इतरांना सांगतायत. मुख्य जो त्या अभंगातला भाव असतो त्याला पकडून त्याच्या परिघात प्रवास करायचा असतो. तेव्हा आपण इथून पुढे त्या मुख्य विषयाला अधिक वेळ देऊयात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. महाराज, आलात, सेवा सादर झाली, प्रतिक्रियाही उत्तम मिळाल्या. सेवा अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. विष ते
अमृत आघात ते हित अकर्तव्य नित होय त्यासी अकर्तव्य नित होय त्यासी अकर्तव्य नित होय त्यासी विषते अमृत आघाते हित अकर्तव्य नित होय त्यासी अकर्तव्य नित होय त्यासी अकर्तव्य नित होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा होतील शीतळ अग्निज्वाळा होतील शीतळ अग्निज्वाळा दुःख देईल सर्व सुख ज्वाळा होतील शीतळ अग्निज्वाळा होतील शीतळ अग्निज्वाळा होतील शीतळ अग्निज्वाळा आवडेल जीवा जीवाचे परी सकळा अंतरी एक भाव सकळा अंतरी एक भाव सकळा अंतरी एक भाव आवडेल जीवा जीवाचे परी सकळा अंतरी एक भाव सकळा अंतरी एक भाव सकळा अंतरी एक भाव हा तुका म्हणे कृपा केली नारायण तुका म्हणे कृपा केली नारायण हा तुका म्हणे कृपा केली नारायणे तुका म्हणे कृपा केली नारायणे हा तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणी जे ते येणे अनुभवे जाणी जे ते येणे अनुभवे जाणी जे ते येणे अनुभवे तुका म्हणे कृपा केली नारायण जाणी ते नेने जाणी ते नेने अनुभवे जाणी ते ने अनुभवे विषते अमृत आघात ते हित विषते अमृत घाते विषते अमृत आघात ते हित विषते अमृत घाते विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नित होय त्यासी अकर्तव्य नित होय त्यासी अकर्तव्य नित होय त्यासी विषते अमृत अगात ते हित अकर्तव्य नित होय जाती अकर्तव्य नित होय जाती अकर्तव्य होय जाती ठाल विठ्ठल 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 हरिनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की पुण्य श्लोक
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोला भारत माता की जय. ज्योतिबाच्या नावानं सांग बले हर हर हला विठला विठला हला विठला विठला. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा सुंदर असा योग सांगणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलाय. अभंगाची सार्थकता काय? ज्या वेळेला अनगडशाह फकीरांच्या शापानं रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह झाला, रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह एवढा तीव्र होता तो त्यांना सहन होत नव्हता. शेवटी रामेश्वर शास्त्री आळंदीला माऊलींच्या मंदिरात गेले आणि माऊलींच्या मंदिरात गेल्यानंतर ध्यानस्थ बसलेल्या रामेश्वर शास्त्रींनी माऊलींना विनंती केली, माऊली माझ्या अंगाचा दाह दूर करावं. तुम्ही माऊलींनी रामेश्वर शास्त्रींना दृष्टांत दिला, जर तुम्हाला तुमच्या अंगाचा दाह दूर करायचा असेल ना तर तुम्हाला देहूला जावं लागेल. देहूत असणारे तुकोबाराय तुमच्या अंगाचा दाह दूर करतील. तरी महाराज रामेश्वर शास्त्री देहूत तुकोबारांकडे आले. पण विशेष असं, ज्या रामेश्वर शास्त्रींनी काही दिवसांपूर्वी तुकोबारायांचा गाठा बुडवला, तुकोबारायांना त्रास दिला, आणि तेच रामेश्वर शास्त्री आज याचकाच्या अवस्थेत तुकोबारायांच्या समोर उभे आहेत. तुकोबाराय माझ्या अंगाचा दाह दूर करावं. आणि त्या विनंतीचा प्रसाद तुकोबारायांनी रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह दूर करण्यासाठी ज्या अभंगाचा योग वापरला तो हा अभंग आहे. विठाला समोर असणाऱ्या रामेश्वर शास्त्रींना तुकोबाराय उपदेश करतात. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. मनुष्याच्या चित्ताची सार्थकता अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात. काय चित्ताच्या शुद्धतेची सार्थकता येऊ? लक्ष देऊन ऐका बरं. ज्या वेळेला रामप्रभूंनी रावणाचा वध केला, रावण पडला गेला. रावणाची पत्नी मंदोदरी त्या रावणाच्या देहाच्या जवळ आली, दाही मोकल्या रडली. समोर असलेल्या शिपायांना प्रश्न केला, म्हणे यांना मारणारा तो कुठं आहे? ते समोरच्या शिपायांनी एका दगडाकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, ते समोर बघा रामप्रभू बसलेत. मंदोदरी दगडाच्या जवळ गेली. दगडाच्या जवळ जशी गेली तशी मंदोदरीची सावली प्रभू रामचंद्रांवर पडली. लक्ष देऊन का, रामप्रभूंच्या अंगावर पडलेली सावली कोण्या स्त्रीची आहे हे लक्षात येताच त्या दगडावरनं रामप्रभू उठले आणि समोरच्या त्या स्त्रीला म्हणजे मंदोदरीला नमस्कार केला. आणि रामप्रभूंच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, माते काय हवंय तुम्हाला, काय हवंय? तरी समोरच्या मंदोदरीनं सांगितलं, हा पडलाय ना तो रावण माझा पती आहे. मी हेच पाहायला आले होते की याच्यात काय एवढं श्रेष्ठत्व आहे जे तुमच्यात आहे ते याच्यात नाही. मग रामप्रभूंनी विचारलं, म्हणे माझ्यात काय असं श्रेष्ठत्व आहे की मी रावणाला मारू शकलो? तरी समोरच्या मंदोदरीचं उत्तर होतं, चित्ताची शुद्धता काय असते ते ऐका बरं. समोरच्या मंदोदरीचं उत्तर होतं, एक माझा पती माझ्यासारखी लावण्यवती स्त्री असताना सुद्धा सीता मातेचं हरण करण्याचं पातक त्यानं केलं. आणि एक तुम्ही जे पाठमोऱ्या स्त्रीची आकृती पाहून सुद्धा उठून हात जोडून माते म्हणताय, हीच तुमच्या चित्ताची शुद्धता आहे. विठाला थोडक्यात काय, मंदोदरीनं सुद्धा प्रभू रामचंद्रांना लोटांगण घातलं. का? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. लक्ष दोन्ही का चित्ताची शुद्धता काय असावी. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यानं डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर म्हणे पोटात खूप दुखतंय हो, माझ्या खूप पोटात दुखतंय. डॉक्टरनं सगळी तपासणी केली, त्याची सोनोग्राफी काढली, पण सोनोग्राफीत सुद्धा काही आढळलं नाही. शेवटी डॉक्टर म्हणले, अहो तुमच्यात काहीच आढळलं नाही, मग पोटात दुखण्याचं कारण काय, हे कधीपासून असं होतंय? तरी समोरच्यानं उत्तर दिलं, कधीपासून म्हणून काय विचारता, जेव्हापासून माझ्या शेजाऱ्यानं ट्रॅक्टर घेतलाय ना तेव्हापासून माझ्या पोटात दुखायला चालू झालं. मग मला सांगा, अशा चित्ताच्या शुद्धतेचा उपयोग आहे को? माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे, माणसासारखं वागलं पाहिजे, माणसासारखं बोललं पाहिजे. अरे तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता, तो भगवान परमात्मा 100% तुमचं चांगलंच केल्याशिवाय राहणार नाही. विठाला मग तू
तुकोबाराय सांगतात की चित्ताची शुद्धता एवढी महत्वाची आहे. सोपं सांगायचं झालं, माणसानं माणूस बनून जगावं. चित्ताच्या शुद्धतेचा गुणधर्म हा मनुष्याचा आहे, पण मनुष्याचं चित्त शुद्ध नाही. याला कारण षडविकारांचं सगळं जेवढं भांडवल आहे ते माणसाच्या हृदयात आहे. षडविकार आहेत, द्वेष आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, इत्यादी षडविकार मनुष्याच्या हृदयात आहेत. ते जोपर्यंत बाहेर जात नाहीत ना तोपर्यंत चित्ताची शुद्धता नाही. म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं, अरे चित्ताची शुद्धता असणाऱ्या माणसाला काय होतं? व्याघ्रहीन खाती सर्पतया. वाघ खाऊ शकत नाही, साप दंश करू शकत नाही. तुकोबारे भंडाऱ्याच्या डोंगरावर अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत बसायचे, पण कधी वाघ त्यांच्या समोर आला, कधी सापानं त्यांना त्रास दिला नाही हो. म्हणून तुकोबारे पुढे जाऊन सांगतात, आणखी ऐका चित्ताच्या शुद्धतेचं महत्व. विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी. अरे विष अमृतासारखं भासतं त्याला, अरे विष अमृतासारखं भासतं. संत मीराबाई नावाच्या संत होऊन गेल्या. मीराबाईंच्या हातावर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात वेड्या झालेल्या मीराबाई हातावर विषाचा प्याला दिला, पण तो विषाचा प्याला सुद्धा मीराबाईंनी सरबतासारखा पचवला. याला कारण काय होतं? भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं चित्ताची शुद्धता झाली आणि विष सुद्धा अमृत झालं. पिणारे ओठ जरी मीराबाईचे असले ना तर ते विष पचवणारा कंठ माझ्या भगवान परमात्म्याचा झाला. विठ्ठला विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी. जे करण्याजोग नाही असं अकर्तव्य सुद्धा त्याच्यासाठी शुभदायक होऊन बसतं. तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात, दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा. अरे दुःखातून सुद्धा सुखाची त्याला प्राप्ती होते हो. तसं पाहायला गेलं, ज्याच्या चित्ताची शुद्धता झाली ना तो महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याला कधीही दुःख वाटत नाही, कधीही त्याला सुख वाटत नाही. कारण दुःख ते देईल सर्व सुख फळ, सगळ्या सुखांचं फळ त्याला प्राप्त होतं. का? फक्त चित्ताची शुद्धता. तो दुसरा विचार करत नाही. सोपं सांगायचं झालं तर त्याची अवस्था एकच होते, जो खंडावया घाव घाली की लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. झाड जसं लावणाऱ्याला आणि तोडणाऱ्याला सारखीच सावली देतं ना, तशी त्या मनुष्याची अवस्था होते. त्याला दुःखही वाटत नाही, सुखही वाटत नाही. का? तर दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा. अग्निज्वाळा सुद्धा शीतल होता. तो भक्त प्रल्हादांना उकलत्या तेलात टाकलं, पण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं महत्व तेलाचं सुद्धा थंडगार पाणी झालं. मग विचार करा काय महत्व आहे चित्ताच्या शुद्धतेला. म्हणून चित्ताची शुद्धता खूप गरजेची आहे. जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत मनुष्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. विठ्ठला आणि मग तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात, आवडेल जीवा जीवाची परी सकळा अंतरी एक भाव. मग असा मनुष्य काय होतो? आवडेल जीवा, तो प्रत्येकाला आवडीचा होतो, प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. सोपं सांगायचं झालं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. देव कुठं आहे? देव त्याच्या जवळ आहे महाराज. रंजल्या गांजलेल्यांना स्वतःचा समजणाऱ्याच्या जवळ देव आहे, पण याच्यासाठी सुद्धा चित्ताची शुद्धता लागते. आवडेल जीवा जीवाची परी सकळा अंतरी एक भाव. प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी चांगला भाव निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं, आपुलकी निर्माण होते, माया निर्माण होते. आणि हे सगळं झाल्यानंतर तो जीव भगवान परमात्म्याला प्राप्त होतो. तो जीव भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतो, त्याची प्राप्ती त्याला होते. तुकोबाराय हे सांगतात, बाबा अरे असा असणारा जीव, भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करणारा जीव, चित्ताची शुद्धता झालेला जीव, तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात, लक्ष देऊ नये का? तुकोबारायांचं वचन काही खोटं नाही बरं. अरे जे संतांनी बोललं ते संतांचं वचन 100% योग्य आहे. विठाला मग तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे ते येणे अनुभवे. याची जाणीव ज्याला झाली ना 100% त्यांना समजावं, माझ्यावर कोणाची कृपा आहे? माझ्यावर नारायणाची कृपा आहे, माझ्यावर भगवान परमात्म्याची कृपा आहे. अरे दुःख आयुष्यात सगळ्यांनाच आहे, पण लक्ष देऊ नये का? दुःखातून मार्ग काढत असताना भगवान परमात्म्याच्या नामानं ज्यानं सुखाची प्राप्ती केली ना 100% त्याच्या चित्ताची शुद्धता झाली आहे. विठ्ठला तुकोबारायांना अभंगाच्या माध्यमातून एकच हवंय, काय?
तर मनुष्याच्या चित्ताची शुद्धता. पण माणूस माणसासारखा वागत नाही हो, माणूस पशुसारखा वागायला लागला आणि माणूस एवढा वाईट झाला की आता त्याच्या चित्तात षडविकाराशिवाय दुसरं काहीच उरलं नाही. तुकोबांनी केलेला उपदेश जरी रामेश्वर शास्त्रींसाठी असला ना, तरी तो प्रत्येकानं स्वतःच्या हृदयावर कोरून ठेवावा असा आहे. सोपं सांगू, माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे, माणसासारखं वागलं पाहिजे, माणसासारखं बोललं पाहिजे, माणसासारखं प्रेम निर्माण करायला पाहिजे. सोपं सांगायचं झालं, किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया है एक उलझन, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई जीता है रो रो कर, कोई जीता है हंस हंस कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या कामी आला त्याला माणूस म्हणावं, दुसऱ्याची दुःख ज्यानं जाणली ना त्याला माणूस म्हणावं. आणि तुकोबाराय म्हणतात, असा माणूस तुकोबारायांच्या दृष्टिकोनातून त्याला नारायण भेटला. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. प्रस्तुत अभंगाची सार्थकता जर लक्षात घेतली, एकच तुम्हाला कळतं, या अभंगाचा पाया चित्ताची शुद्धता आहे, या अभंगाचा पाया चित्ताची शुद्धता आहे. आणि या अभंगाचा कळस नारायणाच्या भेटीत आहे, या अभंगाचा कळस नारायणाच्या प्राप्तीत आहे. मधला गाभा जो मनुष्यानं पूर्ण केला 100% त्याला माझ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. पण त्याच्यासाठी चित्ताच्या शुद्धतेची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली. आई साहेब, संदीप महाराजांनी खूपच छान मांडलं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, म्हणजे चित्तावर त्यांनी पूर्ण अभंग फिरवला आणि अभंगाचा अर्थ फार छान सुंदर सांगितला. अनगढ शहाचं उदाहरण दिलं, रामेश्वर शास्त्रीचंही दिलं, विवेचनही छान केलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माऊली एकदम जोरदार. म्हणजे पहाट झाली ना की सूर्य उगवायच्या आधीच कळतं पूर्व दिशा कोणती आहे. अगदी बरोबर. तसं तुमचे हावभाव आणि आत्मविश्वास हे घेऊन तुम्ही उभे राहिलात, ही पहिली नजरेत भरण्यासारखी गोष्ट. काही अभंगांना घटनात्मक पार्श्वभूमी असते, त्यामुळे ज्या ज्या वेळेला असे अभंग गायले जातात तेव्हा तो प्रसंग सांगायचा असतो. हा संकेत तुम्ही छान पाळला. मांडणी करत असताना समर्पक दृष्टांताची पेरणी पण झाली पाहिजे. ओढाताण नसावी, पण संधी का सोडावी. त्यामुळे व्याघ्रहीन खाती सर्पतया तुकाराम महाराजांकडे नेलं, विषते अमृत तुम्ही मीरा राणीकडे नेलं, आघाते हित प्रल्हादाकडे नेलं. आणि मला असं वाटतं की एकाच वेळी दोन कामं होतात याने. कीर्तनात सिद्धांताला दृष्टांतही मिळतो. जसं लग्न लागतं ना, तिथं नवरदेवाला नवरी मिळते आणि वराड्याला जेवायला मिळतं, तसं या दृष्टांतातून सिद्धांत परिपूर्ण होतो आणि दिलेल्या दृष्टांताने श्रोत्यांच्या अंतःकरणात भक्ती जागृत होते. त्यामुळे दृष्टांतांची तुमची निवड फार छान आहे. 2-3 गोष्टी अशा आहेत की स्वर कधी कधी थोडासा डळमळतो, ते आपण सांभाळलं पाहिजे. आणि काही शब्दांच्या ज्या योजना आहेत त्या शब्दाला पूर्ण जाणून झाल्या पाहिजेत. तुमचं कीर्तन म्हणजे परिपूर्ण आहार जसा असतो तसं परिपूर्ण कीर्तन. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आता महाराज, तुम्ही गेली 31 वर्ष अविरतपणे कीर्तनाची सेवा करताय गुरुकृपेमुळे. आई साहेब महंत आहेत गुरुकृपेमुळे. आज या सेवेकऱ्यावर पण जी गुरुकृपा झालेली आहे त्याच्यामुळे ते कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आलेले आहेत. खरं तर ते आज आपल्या सोबत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. वा, खरं तर आपल्या सेवेचं सारथ्य करायला ही 2 जण इकडे आहेत आणि आयुष्याचं सारथ्य करायला हा गुरुही आता कायमचा सोबत आहे. सेवा अशीच अखंड वाढत राहो महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
मंचावर आमंत्रित करूयात आजच्या भागातील दोन्ही सेवेकऱ्यांना. हरिभक्ती परायण संदीप महाराज आणि हरिभक्ती परायण गौरव महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत संदीप महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. चला चला